नवरात्र उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना 3 ऑक्टोबर रोजी आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे. तिच्या 9 रूपांसाठी 9 रंगांची निवड केली जाते. भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे रंगांचा हा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो. तर जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी. आज दिनांक 7 ऑक्टोबर वार सोमवार. रंग पांढरा. 5वा दिवस. 5वी माळ. 5वे रूप माता देवी स्कंदमाता. माळ 5वी प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक देवी स्कंदमाता. पाहूया पूजाविधी, मंत्र आणि स्वरूप. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते, ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो. त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो. तर जाणून घेऊया नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा पद्धत. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई. भगवान कार्तिकेय बाळ स्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत. स्कंदमातेला नवरात्रीचा 5वा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असे संबोधले जाते, म्हणून देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयांनी देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतींची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहेत. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडलाची अधिष्ठात्री आहे.